परिचय. कथा ऐकण्याचे महत्त्व आणि विश्वास. कथेच्या प्रारंभी श्री स्वामी समर्थ आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद आणि कृपा यावर भर दिला जातो. कथाकथन करणारे सांगतात की ही कथा ज्या व्यक्ती अत्यंत श्रद्धेने, संपूर्ण मनापासून आणि एकाग्रतेने ऐकतील त्यांच्या जीवनातील संकटे नष्ट होतील. तसेच ही कथा त्यांच्या भाग्यात चमत्कार घडवेल आणि दैवी आशीर्वादामुळे ते समृद्ध, आनंदी आणि समस्यामुक्त जीवन जगतील. ही कथा केवळ ऐकणाऱ्याला मानसिक शांती देत नाही, तर त्यांना गरिबी, कर्ज, रोग, भीती आणि नैराश्य यांपासूनही मुक्ती मिळवून देते. श्रोत्यांना वारंवार सांगितले जाते की ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकणे खूप महत्त्वाचे आहे, कारण अर्धवट ज्ञान हा अडचणींवर विजय मिळवण्याचा अडथळा ठरतो. त्यामुळे ही कथा ऐकताना मन पूर्णतः भक्तिभावाने एकाग्र करणे आवश्यक आहे. गिधाड आणि त्याचा जीवनपट. कथेची मध्यवर्ती व्यक्तिरेखा म्हणजे एक वृद्ध गिधाड. गिधाड आपल्या जीवनातील एका महत्त्वाच्या अनुभवाची कथा सांगतो, जी त्याने स्वतः अनुभवली आहे. त्याचे म्हणणे आहे की ही कथा ऐकणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील कोणतेही मोठे संकट त्यांच्या वाट्याला येणार नाही, आणि आलेच तरी त्यातून निश्चित सुटका होईल. गिधाड म्हणतो की त्याच्या कथेतील 4 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्याही संकटांवर मात करण्यात सहाय्यक ठरू शकतात. गिधाड आपली पत्नीशी संवाद साधत असताना तिला सांगतो की जर तू ही कथा संपूर्ण श्रद्धेने ऐकलीस तर परमेश्वर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. आणि केवळ तुझ्याच नाही, तर ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात अमूल्य परिवर्तन घडेल. प्राचीन काळातील कथा. एका राजाचा कालखंड. गिधाड आपल्या पत्नीसोबत संवाद साधताना प्राचीन काळातील एका राजाच्या साम्राज्याची कथा सांगायला सुरुवात करतो. त्या काळात एका गावाबाहेर एका मोठ्या झाडावर गिधाड आणि त्याची जोडीदार राहत असतात. त्यांचा तेथे सुखाने दिनक्रम चालत असतो. त्यांना पोषणासाठी पुरेसे अन्न सहज उपलब्ध होते, त्यामुळे त्यांना इतरत्र जाण्याची गरज वाटत नाही. गिधाडाची पत्नी त्याला विनंती करते की रात्री वेळ घालवण्यासाठी एखादी मनोरंजक आणि उपदेशात्मक कथा सांग. गिधाड या विनंतीला मान्यता देतो आणि सांगतो, प्रिये, मी तुला एक कथा सांगतो जी मी स्वतः पाहिली आहे आणि जी खूप प्राचीन काळातील आहे. जर तू ही कथा पूर्ण ऐकलीस तर तुझ्या जीवनातील कोणतीही इच्छा अधुरी राहणार नाही. उत्तमची कथा. संकटातून यशाकडे प्रवास. कथा एका व्यक्तीवर आधारित आहे ज्याचे नाव उत्तम आहे. उत्तम हा एका गावात राहत असतो. तो आळशी, निष्क्रिय आणि कष्ट करणारा व्यक्ती म्हणून ओळखला जातो. त्याच्या वडिलांना हे बिलकुल पटत नसते. एका प्रसंगी उत्तम आणि त्याच्या वडिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर भांडण होते. या भांडणानंतर वडील त्याला 4 सोन्याच्या नाण्यांची पिशवी देऊन म्हणतात, ही नाणी घे आणि नवीन गावात जाऊन व्यापार कर. मोठ्या प्रमाणावर नसेल तरी स्वतःच्या पोषणासाठी पुरेसा पैसा कमव. दिवसाढवळ्या घरात निष्क्रिय राहून तुला काही साध्य होणार नाही. काहीतरी शिक, कष्ट कर आणि स्वतःचे भविष्य घडव. वडिलांच्या या बोलण्याचा उत्तमवर परिणाम होतो. तो 4 सोन्याची नाणी घेऊन व्यापारासाठी नवीन प्रदेशात जायला निघतो. मार्गात तो आपल्या भविष्याबद्दल विचार करत राहतो. त्याला ठाम विश्वास असतो की या 4 नाण्यांच्या सहाय्याने मी एखादा लहानसा व्यवसाय सुरू करेन आणि मोठ्या प्रमाणात धन संपत्ती कमवेन. यामुळे मी माझ्या वडिलांना माझ्या क्षमतांची जाणीव करून देईन. साधूशी भेट. ज्ञानाचा प्रवास. प्रवासादरम्यान उत्तमची भेट एका साधूशी होते. साधू हा सामान्य माणसांपेक्षा वेगळा दिसतो आणि त्याच्या व्यक्तिमत्वातून दैवी तेज झळकत असते. उत्तमच्या मनात विचार येतो की मी या साधूशी संवाद साधतो आणि त्याच्याकडून मार्गदर्शन घेतो. त्याच्या अनुभवांचा उपयोग माझ्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी होईल. साधूशी संवाद साधताना उत्तम त्याला आपल्या जीवनातील समस्या, आपल्या वडिलांशी झालेले भांडण आणि आपल्या भविष्याबद्दलची चिंता याबद्दल सांगतो. साधू त्याचे बोल शांतपणे ऐकतो आणि त्याला एक विचार करण्यास लावणारा प्रश्न विचारतो, तुझ्या हातातील सोन्याच्या नाण्यांची किंमत जरी मोठी असेल तरी खरे मूल्य तुझ्या कर्मात आहे. तू जर योग्य मार्गाने कष्ट घेतलेस
तर तुझ्या जीवनातील संकटे दूर होतील. गिधाडाचे कथेतून ज्ञान. गिधाड आपल्या पत्नीला सांगतो की उत्तमची ही कथा केवळ त्याच्या संघर्षाची नाही, तर त्याच्या अंतर्गत परिवर्तनाची आहे. त्याने साधूच्या मार्गदर्शनानुसार पुढे काय करावे याचा निर्णय घेतला आणि आपल्या जीवनाचे ध्येय ठरवले. गिधाड सांगतो की माणसाचे नशीब कधी बदलते हे सांगता येत नाही, पण जेव्हा तो संधी ओळखतो आणि प्रयत्न करतो तेव्हा त्याचा प्रवास नक्कीच यशाकडे जातो. उत्तमची कथा सुरू होते जेव्हा वडील त्याला घराबाहेर काढतात. त्याच्या वडिलांना असे वाटते की उत्तम कामचुकार आहे आणि कुटुंबाला आर्थिक मदत करत नाही. ही घटना उत्तमसाठी एक मोठा धक्का ठरते, पण तो खचत नाही. त्याऐवजी तो आपला मार्ग शोधण्यासाठी घर सोडतो. प्रवास करताना उत्तम एका ज्ञानवान साधूच्या भेटीस जातो. साधू एक अनुभवी व्यक्ती असतो ज्याच्याकडे जीवनाचे गूढ उकलण्याचे सामर्थ्य असते. उत्तम साधूशी संवाद साधतो आणि त्याला मार्गदर्शनाची विनंती करतो. साधू त्याला सांगतो की तो एक कथा किंवा उपदेश देईल, पण त्यासाठी सुवर्णमुद्रेची किंमत मोजावी लागेल. सुरुवातीला उत्तम विचारात पडतो. त्याच्या वडिलांनी दिलेल्या 4 सुवर्णमुद्राच त्याच्याकडे आहेत, ज्या त्याच्या भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत. पण साधूच्या उपदेशाचे मूल्य लक्षात घेऊन उत्तम शेवटी एक सुवर्णमुद्रा देतो. पहिला उपदेश, सतत कार्यरत राहा. सुवर्णमुद्रेच्या बदल्यात साधू पहिला उपदेश देतो. तो उत्तमला सांगतो, परदेशात गेल्यावर हार मानू नकोस. जर तुला व्यापार करायला मिळत नसेल तर दुसरे काम शोध. कोणतेही काम लाजिरवाणे नाही. महत्त्वाचे आहे तू सतत कार्यरत राहा. साधू पुढे सांगतो की परदेशात रिकाम्या वेळेचा दुरुपयोग होऊ शकतो. अशावेळी हाताशी असलेल्या पैशांचा नाश होतो. त्यामुळे कोणतेही काम स्वीकारणे आणि त्यातून अनुभव घेणे अधिक महत्त्वाचे आहे. हे केल्यास वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातील. उत्तमला साधूचे शब्द पटतात. तो हा उपदेश स्वीकारतो आणि ठरवतो की तो परदेशात गेल्यावर कोणत्याही परिस्थितीत हार मानणार नाही. दुसरा उपदेश, सत्य आणि प्रामाणिकतेचे महत्त्व. उत्तम साधूला पुढील कथा ऐकायची इच्छा व्यक्त करतो. साधू त्याला सांगतो की दुसऱ्या कथेच्या बदल्यातही सुवर्णमुद्रा द्यावी लागेल. उत्तम थोडा विचार करतो, पण ज्ञानाचे महत्त्व ओळखून आणखी एक सुवर्णमुद्रा देतो. दुसऱ्या उपदेशामध्ये साधू उत्तमला सांगतो, कधीही कपट, फसवणूक किंवा खोटेपणाचा मार्ग स्वीकारू नकोस. दुसऱ्याची वस्तू मातीसमान मानून जग. तुझ्या प्रामाणिकतेमुळेच तुला यश मिळेल. साधू प्रामाणिकतेचे महत्त्व विशद करतो. तो सांगतो की फसवणूक किंवा खोटेपणाने मिळवलेले यश टिकाऊ नसते. याउलट सत्य आणि प्रामाणिकतेच्या मार्गावर चालल्यास समाजात सन्मान आणि विश्वास निर्माण होतो. उत्तमला साधूचा हा उपदेश खूप महत्त्वाचा वाटतो. तो ठरवतो की तो कधीही दुसऱ्याला फसवणार नाही आणि प्रामाणिकतेचा मार्गच स्वीकारेल. तिसरा उपदेश, आत्मज्ञान आणि स्वावलंबन. उत्तमाला साधूचे मार्गदर्शन अधिक ऐकायचे असते. त्यासाठी तो आणखी एक सुवर्णमुद्रा साधूला देतो. साधू तिसऱ्या कथेच्या निमित्ताने आत्मज्ञानावर भर देतो. साधू सांगतो, माणूस संकटात सापडतो तेव्हा ज्ञानच त्याला त्या संकटातून बाहेर काढते. स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेव आणि सत्य शिकत राहा. ज्ञान हीच खरी संपत्ती आहे. साधू पुढे म्हणतो की परदेशात किंवा कोणत्याही अनोळखी ठिकाणी बुद्धिमत्ताच आपला खरा मित्र ठरतो. पैसे, वस्तू किंवा इतर साधने तात्पुरती असतात, पण ज्ञान तुमच्या सोबत कायम असते. उत्तम हा उपदेश ऐकून भारावून जातो. त्याला वाटते की जीवनातील यशासाठी आत्मविश्वास आणि स्वावलंबन खूप महत्त्वाचे आहे. उपदेशाची किंमत आणि ज्ञानाचे महत्त्व. साधूच्या उपदेशांसाठी उत्तमने दिलेली सुवर्णमुद्रे केवळ आर्थिक किंमत नव्हती, ती त्या उपदेशांच्या अनमोलतेची मान्यता होती. प्रत्येक सुवर्णमुद्रेमुळे उत्तमला जीवनाच्या महत्त्वाच्या तत्वांचा साक्षात्कार झाला. पहिल्या उपदेशातून त्याला समजले की परदेशात किंवा अनोळखी ठिकाणी हार मानल्याने जीवन थांबत नाही. दुसऱ्या उपदेशाने प्रामाणिकतेचे महत्त्व शिकवले.
तर तिसऱ्या उपदेशाने आत्मज्ञान आणि स्वावलंबनाची किमया स्पष्ट केली. परिणाम, उत्तमचा जीवनात बदल. साधूच्या मार्गदर्शनानंतर उत्तम अधिक सजग, आत्मनिर्भर आणि सकारात्मक बनतो. त्याला परदेशात जाण्यासाठी आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी आवश्यक ती मानसिक तयारी होते. प्रामाणिकतेने आणि मेहनतीनेच यश मिळवता येते हे त्याला उमजते. साधूच्या उपदेशाने उत्तमच्या जीवनातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी त्याला नवी दिशा दिली. या उपदेशांमुळे उत्तम केवळ यशस्वीच झाला नाही, तर समाजासाठी एक प्रेरणादायक उदाहरण ठरला. साधूंच्या उपदेशाची अमूल्य शिकवण. एका अरण्यात साधू महाराज आणि उत्तमची भेट झाली होती, जिथे साधूंनी उत्तमला काही मौल्यवान उपदेश दिले. उत्तमने त्यांच्या उपदेशांचे महत्त्व ओळखून त्यांच्याकडून अधिक शिकण्याची संधी साधण्याचा प्रयत्न केला. त्याच्या जवळ असलेल्या सुवर्णमुद्रांच्या बदल्यात साधूंनी त्याला उपदेश दिले, जे त्याच्या आयुष्याला एका वेगळ्या दिशेने नेणारे ठरले. सर्वात पहिला उपदेश होता, आपले गुपित कोणालाही सांगू नका. यामागचा संदेश असा होता की गुपित ही एक अमूल्य गोष्ट आहे आणि ती फक्त योग्य व्यक्तीपर्यंतच पोहोचली पाहिजे. दुसऱ्या उपदेशाने त्याला हे शिकवले की कठीण प्रसंगात संयम राखणे कसे महत्त्वाचे आहे. शेवटी तिसऱ्या उपदेशात साधूंनी त्याला सांगितले की कुठल्याही व्यक्तीसाठी 2 मिनिटे काढणे ही एक कृपा आहे आणि हे क्षण आयुष्यात मोठे बदल घडवतात. उत्तमने या सर्व उपदेशांना आपलेसे केले, परंतु त्याच्याकडे आता फक्त एक सुवर्णमुद्रा शिल्लक राहिली होती. त्याने ठरवले की तीही देऊन आणखी एक उपदेश घेतला जावा. साधूंनी त्याला पुढील उपदेश दिला की तू कोणत्याही परदेशात असशील किंवा कठीण परिस्थितीत असशील, तिथे कधीही निष्क्रिय राहू नकोस. लहानात लहान काम जरी मिळाले तरी ते करून स्वतःला उपयोगी बनव. साधूंचा निरोप. उपदेश मिळाल्यानंतर साधूंनी उत्तमला निरोप दिला आणि आश्रमात परतले. उत्तम त्यांच्या शिकवणींना विचारात घेत परदेशाच्या दिशेने प्रवासाला निघाला. त्याच्या मनात एकच विचार होता, साधूंनी सुवर्णमुद्रा कशासाठी घेतल्या असतील. साधू संत असल्याने त्यांना संपत्तीची गरज नव्हती, मग त्या मुद्रांचा उपयोग काय. तथापि उत्तमने हे विचार बाजूला ठेवून साधूंनी दिलेल्या उपदेशांवर लक्ष केंद्रित केले. या उपदेशांमुळे माझे जीवन नक्कीच समृद्ध होईल, असे ठाम मत त्याने केले. परदेशात पहिला संघर्ष. परदेशात पोहोचल्यावर उत्तमला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला. त्याच्या जवळचे सर्व पैसे संपले होते आणि त्याला कुठेही आधार नव्हता. व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न अशक्य वाटत होते. त्यामुळे त्याने ठरवले की काहीतरी काम शोधून पोट भरण्यासाठी पैसे कमवावे. उत्तमने साधूंच्या शिकवणी आठवल्या, रिकामे बसू नकोस, कोणतेही काम मिळाले तरी ते सुरू कर. हा उपदेश त्याच्यासाठी प्रेरणादायी ठरला. शहराच्या गल्ली बोळांमध्ये फिरून तो काम शोधू लागला. तो लोकांना विचारत राहिला, परंतु लहान मोठ्या कामांसाठी देखील जागा मिळवणे कठीण ठरत होते. राजाच्या सेवकाची भेट. शेवटी उत्तमची भेट राजाच्या तबेल्याच्या सेवक आनंदपालशी झाली. आनंदपालने उत्तमसमोर त्याच्या अडचणी मांडल्या. आनंदपालच्या मातेची तब्येत बिघडली होती, पण राजा त्याला सुट्टी देत नव्हता. त्याला घरी जायचे होते, पण त्याच्या अनुपस्थितीत तबेल्याचे व्यवस्थापन करण्यासाठी कुणीतरी पाहिजे होते. उत्तमने ही संधी साधली. त्याने आनंदपालला सांगितले की मी तुझ्या जागी तबेल्याचे काम करतो आणि तू घरी जाऊन मातेची काळजी घे. आनंदपाल आनंदित झाला आणि राजाच्या परवानगीने उत्तमने तबेल्याचे काम सुरू केले. उत्तमची प्रामाणिक सेवा. उत्तमने तबेल्यातील काम अत्यंत मन लावून सुरू केले. त्याला घोड्यांची विशेष माहिती नव्हती, पण तो शिकू लागला. घोड्यांची काळजी घेणे, त्यांना वेळेवर खायला घालणे आणि त्यांचे आरोग्य सांभाळणे या कामांमध्ये उत्तम पूर्णपणे रमून गेला. राजाला लवकरच जाणवले की उत्तम हा एक प्रामाणिक आणि मेहनती तरुण आहे. राजाने त्याला जवळ बोलावले आणि त्याचे काम पाहून प्रशंसा केली. तुझ्यासारख्या प्रामाणिक व्यक्तीची मला नेहमीच गरज असते, असे राजा म्हणाला. उत्तमने नम्रतेने उत्तर दिले की माझ्यासाठी हीच मोठी संधी आहे, कारण मी कामाच्या माध्यमातून शिकत आहे. साधूंच्या उपदेशांचा प्रभाव.
तबेल्यात काम करताना उत्तमने साधूंच्या उपदेशांचे महत्त्व ओळखले. 2 मिनिटे कोणासाठीही देणे आणि कोणतेही लहान काम मनापासून करणे या शिकवणी त्याच्या प्रत्येक कृतीत प्रतिबिंबित होत होत्या. त्याला जाणवले की साधूंनी दिलेले ज्ञान फक्त शब्द नव्हते, तर जीवनातील प्रत्येक परिस्थितीत मार्गदर्शक होते. उत्तमने आपल्या प्रामाणिकतेने आणि मेहनतीने राजाचा विश्वास जिंकला. त्याला राजाच्या दरबारात मोठी जबाबदारी देण्यात आली. काही महिन्यांतच तो राजाचा विश्वासू सल्लागार बनला. परत आपल्या परदेशात बराच अनुभव घेतल्यानंतर उत्तम आपल्या देशात परतला. त्याला वाटले की साधूंना भेटून त्यांच्या सुवर्णमुद्रांचा उपयोग कसा झाला ते विचारावे. तो साधूंना शोधण्यासाठी जंगलात गेला, जिथे त्यांनी प्रथम भेट घेतली होती. साधू तिथेच होते आणि त्यांनी उत्तमचे स्वागत केले. उत्तमने साधूंना विचारले, आपण माझ्याकडून सुवर्णमुद्रा घेतल्या, त्या कशासाठी? साधूंनी स्मितहास्य करत सांगितले, त्या सुवर्णमुद्रांचा उपयोग मी इतर गरजू लोकांसाठी केला. संपत्तीचे खरे मूल्य तेव्हाच ठरते जेव्हा ती इतरांसाठी उपयोगी पडते. उत्तमची शिकवण. उत्तमने साधूंना धन्यवाद दिले. तो म्हणाला, आपण दिलेले उपदेश माझ्या आयुष्याचा आधार बनले. मी जे काही आज शिकलो आहे त्याचे संपूर्ण श्रेय आपल्याला आहे. साधूंनी उत्तमला आशीर्वाद दिले आणि सांगितले की आता तू जीवनात जे काही करशील त्यात लोकांसाठी उपयोगी हो. उत्तमने त्यांची शिकवण पुढील आयुष्यात पाळण्याचा निश्चय केला. उत्तमचा प्रवास हा फक्त एका साध्या नोकरदार व्यक्तीचा अनुभव नव्हता, तर तो प्रामाणिकपणाच्या, जबाबदारीच्या आणि जीवनातल्या कठीण प्रसंगांना कसे सामोरे जायचे याच्या एक मोठ्या शिकवणीचा प्रवास ठरला. राजा चक्रदत्ताच्या दरबारात आनंदपाल सोबत काम करण्याच्या संधीपासून सुरू झालेली ही गोष्ट उत्तमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याला नवीन वळण देणारी ठरली. आनंदपालची विनंती आणि उत्तमचा निर्णय. आनंदपाल हा राजा चक्रदत्ताचा विश्वासू सेवक होता, ज्याच्या 10 घोड्यांची काळजी घेण्याची जबाबदारी होती. परंतु त्याच्या आयुष्यात एक कठीण प्रसंग उद्भवला. त्याच्या आईची प्रकृती खालावल्याने त्याला गावी जावे लागले. अशा परिस्थितीत त्याने उत्तमला आपल्या जागी काम करण्याची विनंती केली. उत्तम नुकताच शहरात आला होता आणि इथे नवीन जीवन सुरू करण्याच्या प्रयत्नात होता. आनंदपालची विनंती ऐकल्यानंतर त्याने विचार केला की ही एक चांगली संधी आहे. एका महिन्यासाठी काम करताना तो राजाच्या दरबारात ओळख निर्माण करू शकेल, तसेच शहरातील लोकांची मनोवृत्ती आणि जीवनशैली समजू शकेल. उत्तमने संधी स्वीकारली आणि आनंदपाल सोबत राजाच्या दरबारात जाण्याचा निर्णय घेतला. राजाच्या दरबारात प्रवेश. राजा चक्रदत्त हा हुशार आणि नावाजलेला राजा होता. त्याच्या दरबारातील वैभव आणि शिस्त उत्तमसाठी नवीन होती. राजाच्या आवडींपैकी एक म्हणजे घोड्यांची देखभाल. राजाच्या हजारो घोड्यांची काळजी घेण्यासाठी अनेक नोकर होते आणि प्रत्येक नोकराला 10 घोड्यांची जबाबदारी दिलेली होती. आनंदपालने राजाकडे जाऊन विनंती केली की काही काळासाठी त्याच्या जागी उत्तम काम करेल. राजाने आनंदपालला जाब विचारला की तो गावी गेल्यानंतर घोड्यांच्या देखभालीत कसलीही त्रुटी होऊ नये. त्याने स्पष्टपणे सांगितले की जर घोड्यांची काळजी व्यवस्थित घेतली गेली नाही तर त्यासाठी दंड भरावा लागेल. राजाच्या आज्ञेप्रमाणे आनंदपालने उत्तमला त्याचे काम समजावून सांगितले. यात घोड्यांना खायला देणे, त्यांना मालिश करणे, त्यांची स्वच्छता राखणे आणि त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे या सर्व जबाबदाऱ्या होत्या. आनंदपाल निघून गेला आणि उत्तमने आपल्या कामाची जबाबदारी सुरू केली. उत्तमची प्रामाणिक मेहनत. उत्तमने आपल्या कामात मनापासून लक्ष घातले. राजाने दिलेल्या सूचनांप्रमाणे तो घोड्यांची काळजी घेत होता. दररोज सकाळी तो घोड्यांना स्वच्छ करत असे, त्यांना मालिश करत असे आणि त्यांना भिजवलेले आणि दहलेले हरभरे खायला देत असे. त्याचा प्रत्येक घोडा व्यवस्थित आणि तंदुरुस्त दिसत होता. पण उत्तमने लवकरच पाहिले की इतर नोकर मात्र त्यांच्या जबाबदाऱ्या गंभीरपणे घेत नव्हते. ते आपले काम उरकून घोड्यांना उपाशी ठेवत आणि त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत होते. नोकरांचा गैरव्यवहार. एका दिवशी उत्तमने पाहिले की इतर नोकर एका खोलीत बसून मादक पदार्थांचे सेवन करत होते.
घोड्यांना खायला घालणे तर दूरच, त्यांनी त्यांचा खाद्यसाठाही विकला होता। उत्तमला हे पाहून आश्चर्य वाटले। त्याने त्यांना विचारले, अहो भाऊ, तुम्ही तुमच्या घोड्यांना खायला दिले का नाही? आणि राजाने दिलेले हरभरे अजूनही तुमच्याकडे आहे। त्यावर नोकरांनी खोटे बोलत उत्तर दिले की आम्ही घोड्यांना गवत टाकले आहे आणि आता आराम करत आहोत। उत्तमने त्यांच्या खोटेपणाला सहज ओळखले। त्याने ते हरभरे पाहिले जे त्यांनी बाजारात विकण्यासाठी ठेवले होते। ते पैसे दारूसाठी वापरणार होते आणि घोड्यांना फक्त गवतावर भागवत होते। उत्तमची जबाबदारी। उत्तमने ठरवले की तो या गोष्टींमध्ये पडणार नाही। त्याला राजाची जबाबदारी दिली होती आणि त्याने ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निश्चय केला। तो दररोज आपले काम वेळेवर करत असे। त्याने इतर नोकरांच्या चुकीच्या वागणुकीकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या जबाबदारीला प्राधान्य दिले। घोड्यांना योग्य आहार देणे, त्यांना स्वच्छ ठेवणे आणि त्यांची नियमित काळजी घेणे यात उत्तम नेहमी व्यग्र असे। त्याच्या कामामुळे राजाचे घोडे तंदुरुस्त आणि समाधानी दिसत होते। उत्तमची प्रामाणिकता उघडकीस। राजाने एक दिवस सर्व घोड्यांची तपासणी करण्याचे ठरवले। त्याने पाहिले की इतर नोकरांच्या घोड्यांची प्रकृती खालावली होती। ते अशक्त दिसत होते आणि त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले होते। पण उत्तमच्या घोड्यांची स्थिती पाहून राजा प्रभावित झाला। राजाने उत्तमला विचारले की तू हे काम इतक्या प्रामाणिकपणे कसे केलेस? उत्तमने त्याला सर्व सांगितले, इतर नोकरांच्या वागणुकीपासून ते स्वतःच्या जबाबदारीपर्यंत। राजा उत्तमच्या प्रामाणिकतेने प्रभावित झाला। त्याने उत्तमचे कौतुक केले आणि त्याला बक्षीस दिले। उत्तम आणि त्याची प्रामाणिकता, एका तपासाचे प्रारंभ। राजाच्या दरबारात एक दिवस उत्तम, जो आपल्या स्वामित्वाखाली असलेल्या घोड्यांच्या कष्टात काम करणारा एक सेवक होता, याने एक महत्त्वपूर्ण विचार केला। दरबारात घोड्यांच्या हालचालींच्या आणि देखरेखीच्या बाबतीत त्याला जाणवले की इतर सेवक त्यांच्या कामात प्रामाणिक नाही। राजाने त्यांना 20 किलो चण घोड्यांसाठी देण्याचे आदेश दिले होते, पण इतर सेवकांनी याचे गैरवापर केले। ते चणे विकून नशेच्या पदार्थांची खरेदी करत होते। उत्तमला हे वर्तन खूप खटकले। त्याने हे पाहून ठरवले की त्याने या सर्व गोष्टींविरुद्ध एक चांगला आणि प्रामाणिक मार्ग निवडावा लागेल। उत्तमने या परिस्थितीचे गांभीर्याने विश्लेषण केले। त्याने विचारले, हे लोक काय करत आहेत? हे सर्व फसवणूक आहे। त्याने विचार केला की फसवणुकीने काहीही साध्य होत नाही आणि सर्वसामान्य प्राणी किंवा प्राणीमात्रांच्या सोयीसाठी जी खोटी वर्तणूक केली जाते ती योग्य नाही। त्याला भिक्षुकाचा उपदेश आठवला, जो त्याला सांगत होता की कोणत्याही परिस्थितीत अन्याय आणि खोटेपणा स्वीकारू नका। हे सर्व विचार त्याच्या मनात भरून गेले आणि त्याने ठरवले की तो या मार्गावर जाणार नाही। सेवकांचे गैरवर्तन आणि उत्तमची निष्ठा। राजाच्या आदेशानुसार चणे विकणे हे एका प्रकारची फसवणूक होते, जे सेवकांना भुकेले असताना स्वतःचा फायदा करण्यासाठी केले जात होते। ते म्हणत होते, राजाकडून मिळालेले पगार कमी आहे, त्यामुळे आपल्याला हा मार्ग निवडावा लागतो। उत्तमने त्यांचे हे बोलणे ऐकले आणि त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्ही निसंकोच खोटे वागता आहात। मी एकच गोष्ट करेन, प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे। उत्तमने त्याचा निर्णय घेतला। त्याने खोटे बोलणे आणि फसवणूक करणे टाळले। त्याच्या मनात असलेले भिक्षुकाचे उपदेश त्याला मार्गदर्शन करत होते। त्याने ठरवले की तो त्याच्या कामात प्रामाणिक राहील। त्याने एका साध्या पण महत्त्वाच्या गोष्टीची शपथ घेतली, मी दुसऱ्यांच्या प्राण्यांवर कृपा करेन, त्यांना भुकेले ठेवणार नाही आणि त्यांच्या आवश्यकतांची काळजी घेईल। उत्तमने यापुढे घोड्यांसाठी चांगला चारा दिला, त्यांना वेळोवेळी खायला दिले आणि त्यांचा आरोग्याचा सखोल विचार केला। महिनाभरात त्याचे घोडे खूपच बळकट आणि निरोगी झाले, जे इतर सेवकांच्या घोड्यांसारखे दुबळे आणि अशक्त नव्हते। इतर घोड्यांना बरेच कमी चारा दिला गेला आणि त्यामुळे ते कधीच मजबूत होऊ शकले नाही। राजाचा निर्णय, घोड्यांची स्पर्धा। एक दिवस राजाने आपल्या मंत्रीला आदेश दिला की सर्व घोड्यांची स्थिती तपासण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली जावी। तो घोड्यांची गुणवत्ता पाहू इच्छित होता।
मंत्रीने सर्व सेवकांना सांगितले की त्यांना त्यांच्या घोड्यांची देखरेख करण्यासाठी त्यांना सर्व आवश्यक गोष्टी कराव्या लागतील, जसे घोड्यांना सजवणे, त्यांना व्यवस्थित आंघोळ घालणे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे। स्पर्धा संपल्यावर राजा शोकाकुल झाला। इतर घोडे कमजोर आणि अशक्त दिसत होते, परंतु उत्तमचे घोडे खूपच सशक्त, निरोगी आणि भक्कम होते। राजा चकित झाला आणि त्याला आश्चर्य वाटले की उत्तमने त्याच्या घोड्यांना इतका चांगला चारा कसा दिला आणि इतके बळकट कसे केले। उत्तमचे रहस्य उघड। राजाला उत्तमच्या घोड्यांच्या भक्कमपणाचे रहस्य जाणून घ्यायचे होते। त्याने उत्तमला विचारले, तुमच्या घोड्यांना इतके निरोगी आणि सशक्त कसे केले? उत्तमने नम्रतेने उत्तर दिले, महाराज, मी इतर सर्व घोड्यांसारखेच करत होतो, पण त्यांना दिलेले चारे अधिक चांगले होते आणि त्यांना दयाळूपणे खायला दिले गेले। इतर सेवक आपल्या स्वार्थासाठी चारा विकून त्यांचा फायदा घेत होते, त्यामुळे त्यांचे घोडे कमजोर झाले। राजा या उत्तरावर आश्चर्यचकित झाला। त्याने त्याला विचारले, तुम्ही खरेच प्रामाणिक आहात? उत्तमने सांगितले, हो महाराज, मी दुसऱ्यांच्या प्राण्यांची काळजी घेण्यासाठीच येथे आहे। मी कधीच खोटे बोलणार नाही आणि नचले केलेल्या कोणत्याही गोष्टीला मदत करू शकत नाही। उत्तमच्या निष्ठेला यश मिळाले। राजाने उत्तमच्या निष्ठेचे आणि प्रामाणिकतेचे कौतुक केले। त्याच्या घोड्यांचा आणि कामाचा विचार करून राजाने उत्तमला आदर दिला आणि त्याला एक इनाम दिले। राजा पूर्णपणे प्रभावित झाला आणि इतर सेवकांना त्यांनी काय केले याबद्दल समजावले। राजाच्या कृपेमुळे उत्तमचे जीवन बदलले। त्याला राजाच्या दरबारात उच्च स्थान मिळाले आणि इतर लोक त्याला एक आदर्श म्हणून पाहू लागले। उत्तमने नेहमीच आपल्याला खोटेपणा आणि फसवणुकीपासून दूर ठेवले। सर्व शेतकऱ्यांसाठी नवा बदल। उत्तमने आपल्या घोड्यांना दिलेली प्रामाणिक सेवा आणि त्याचे निष्कलंक वर्तन हे त्याच्या जीवनाचे सर्वात मोठे मूल्य होते। आपल्या कष्टाच्या कामामध्ये त्याने कधीही इतर शेतकऱ्यांप्रमाणे फसवणूक केली नाही। त्याच्या प्रामाणिकतेमुळेच त्याच्या घोड्यांना पुरेसा आहार मिळाला आणि ते सुखी झाले। जेव्हा दुसऱ्या शेतकऱ्यांनी फसवणूक केली, तेव्हा ते केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर त्यांचा देखील गावातील घोड्यांवर दुष्परिणाम होणार होता। यामुळे उत्तम आणि त्याच्या घोड्यांमध्ये एक विश्वासार्ह नातं निर्माण झालं होतं, जे त्या काळात महत्त्वाचं मानलं जात होतं। राजा त्याच्या प्रजेच्या भल्यासाठी नेहमीच विचार करत असतो, परंतु त्याने त्वरित पावलं घेतली नाही। राजा त्याच्या दरबारात नेहमीच योग्य आणि न्यायसंगत निर्णय घेणारा होता आणि त्याच्या मनात अन्यायकारक वर्तनासंबंधी चिंता होती। हे लक्षात घेतल्यावर उत्तमच्या वर्तनाचे परीक्षण करणे आवश्यक ठरले। राजा उत्तमला कठोर शपथ देण्यास सुरुवात करत असताना उत्तमने आपली चूक मान्य केली आणि त्याच्या कर्माचे खेद व्यक्त केले। यामुळे राजा तात्काळ शांत होऊन त्याला सोडून देण्याचा निर्णय घेतो। राजाच्या ताज्या निर्णयाचा महत्त्व। उत्तमच्या घोड्यांना दिलेली प्रामाणिक सेवा आणि त्याच्या निष्कलंक वर्तनामुळे त्याला राजाच्या कडेहून चांगली सन्मान मिळाल्याचे लक्षात आले। राजा उत्तमच्या मनापासून दिलेल्या सेवा आणि प्रामाणिकपणाने प्रभावित होऊन त्याला माफी देतो। उत्तमने या प्रामाणिकपणाचा आदर्श इतर शेतकऱ्यांना दाखवला आणि ते यावर विचार करायला लावले। त्याच्या जीवनातील मुख्य मूल्य म्हणजे त्याचे सत्य, प्रामाणिकपण आणि सच्चेपणा। राजा, ज्याला उत्तमच्या निष्कलंक कार्यामुळे त्याच्या प्रामाणिकतेचे महत्त्व लक्षात आले, तो उत्तमच्या 100 गोड शब्दांनी प्रभावित झाला। उत्तमने राजाच्या निर्णयाची कद्र केली आणि त्याला सांगितले की त्याच्या सर्व निर्णयांमध्ये न्याय आणि सत्यता आहे। यामुळे राजा आणि उत्तम यांच्यात एक मजबूत विश्वास निर्माण झाला, जो भविष्यातून इतरांना एक मार्गदर्शक ठरेल। उत्तमची जीवनदृष्टी आणि त्याचा आदर्श। उत्तमने आपल्या घोड्यांना पूर्ण प्रामाणिकपणे सेवा दिली आणि त्याच्या प्रामाणिकतेमुळे त्याला मान्यता मिळाली। त्याच्या शेतकऱ्यांसोबतच्या संघर्षातून त्याने एक महत्त्वाचा धडा घेतला, जो त्याला जीवनभर काढला। तो असामान्य होता कारण त्याने त्याच्या घोड्यांमध्ये फसवणुकीचे आणि चुकांचे मार्ग अवलंबले नाही। यामुळे त्याने एक आदर्श निर्माण केला, जो इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा ठरला। उत्तमच्या कार्यामुळे राजा त्याच्यावर प्रेम करू लागला आणि त्याचे कौतुक करू लागला।
राजा उत्तमच्या प्रामाणिकपणाची कद्र करून त्याला आणि त्याच्या कार्याला योग्य सन्मान देतो. राजा उत्तमच्या कष्टाची महत्त्व समजून घेतो आणि त्याच्या कार्यामुळे गावामध्ये एक नवीन सकारात्मक वळण येते. राजा आपल्या निर्णयांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या सरकारला योग्य मार्गदर्शन देतो. उत्तमच्या समर्पणाचे मूल्य. उत्तमने आपल्या गोड्यांना दिलेली सेवा आणि त्याच्या निष्कलंक कार्याने त्याला आदर्श बनवले. त्याचे कार्य सर्वांच्या पुढे ठेवले जाते आणि त्याचे जीवन इतर शेतकऱ्यांसाठी एक शाळा बनते. त्याने त्याच्या गोड्यांमध्ये प्रामाणिकपणे कार्य करून गोड्यांपासून लेकरांपर्यंत आणि संपूर्ण गावासाठी एक आदर्श निर्माण केला. उत्तमचा जीवन प्रवास आणि त्याची साधेपणाची शैली इतरांना प्रभावी पद्धतीने दाखवली गेली आणि त्याच्या शेकडो गोड्यांनी त्याच्याकडून प्रेरणा घेतली. उत्तमच्या जीवनात काय शिकायला मिळते? उत्तमच्या जीवनातून एक महत्त्वाचा धडा आहे प्रामाणिकपणा, सत्यतेची भावना आणि कष्टाची पावले उचलणे. त्याच्याकडून शिकायला मिळते की कोणत्याही परिस्थितीत आपल्या कर्तव्यातून मागे हटणे योग्य नाही आणि जीवनातील प्रत्येक प्रपंच हा त्याच्या कुटुंबाशी प्रामाणिकपणे जोडलेला असावा. उत्तमच्या जीवनातील कष्ट आणि त्याच्या शुद्ध हेतूंचा आदर्श इतर शेतकऱ्यांना नवा मार्ग दाखवतो. निष्कर्ष. उत्तमच्या कथेने आपल्याला एक गोष्ट शिकवली की सत्यतेला सर्वोच्च स्थान दिले तरच जीवनात प्रगती मिळू शकते. त्याच्या जीवनातील संघर्ष, त्याच्या प्रामाणिकतेचा आदर्श आणि त्याच्या कष्टाची गोडी हा आपल्या समाजातील किमान महत्त्वाचा मुद्दा आहे. याप्रमाणे उत्तम एक आदर्श व्यक्तिमत्व बनला आणि त्याने आपल्या प्रत्येक कृत्याच्या माध्यमातून एक सकारात्मक संदेश दिला.